खानदेशामध्ये असं कोणी अजून तरी नसेल की ज्याला कढी आणि फुनके हा प्रकार आवडत नाही. कारण की फुनके हा प्रकार खूप पौष्टिक म्हणजे सगळ्या डाळींपासून हा पदार्थ बनवला जातो आणि खाण्यासाठी अतिशय मस्त असा लागतो. आणि खानदेशामध्ये हा प्रकार शक्यतो म्हणाल तर असा तर खाण्यासाठी बनवलाच जातो, पण एक पारंपरिक पद्धत म्हणा किंवा काही म्हणा, तर मुलाचं लग्न असेल तर पूर्वीच्या काळी ज्या होत्या तर बायका जात नव्हत्या. तर ज्या बायका घरी राहतील तर त्यांच्यासाठी असं मस्त असा जेवणासाठी बेत असायचा कढी आणि फुनके. तर याच्या मागचं रिझन एक्झॅक्ट काय आहे ते मलासुद्धा माहीत नाही, पण अजूनसुद्धा ती आता तर लग्नाला सगळेजण जातात, पण लग्न लागून आल्यानंतरसुद्धा हा मेनू जो आहे तर बनवलाच जातो. म्हणजेच भाजी पोळीसोबतसुद्धा हा पदार्थ आवर्जून बनवलाच जातो. चला तर मग मंडळींनो, छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी ना 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर ह्या ज्या डाळींचं प्रमाण आहे तर एकाच वाटीने आपल्याला सगळ्या डाळी मोजून घ्यायच्या आहेत. तर इथे 1 वाटी तुरीची डाळ, अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ आणि त्यासोबतच आपल्याला अर्धा वाटी मुगाची डाळसुद्धा घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही अजून अर्धा वाटी मसूरची डाळसुद्धा घेऊ शकतात. किंवा मग जर तुम्हाला मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ स्किप करायची असेल तर ती डाळ तुम्ही स्किप करून त्या जागी पूर्ण 1 वाटी हरभऱ्याची किंवा मग मुगाची अशी डाळसुद्धा घेऊ शकतात. तर आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथं बघू शकता मी 2 ते 3 पाण्याने पूर्ण डाळ छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पूर्ण डाळ बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जवळपास 7 ते 8 तास किंवा एक पूर्ण रात्रभर आपल्याला ही छान डाळ भिजवून घ्यायची आहे. डाळी आपल्याला व्यवस्थित छान अशा भिजवून घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला थोडीशी घाई असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये अगदी 5 ते 6 तास जरी भिजू दिल्यात तरीसुद्धा चालेल. आता यावरती झाकण ठेवून मी पूर्ण रात्रभर या डाळी भिजवून घेणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या डाळी ज्या आहेत तर त्या छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत. तर या डाळींमधलं जे पाणी आहे तर ते आपण काढून घेऊ आणि अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे जर ते थोडेसे जास्त वगैरे भिजले असतील किंवा आपण गरम पाण्यामध्ये जर त्यांना भिजवलं तर त्यांना थोडासा असा वेगळा वास लागतो. तर तो वास त्यामुळे निघून जातो. तर आता मी इथं डाळींमधलं पाणीसुद्धा काढून घेतलं आणि एका पाण्याने छान स्वच्छसुद्धा धुवून घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून या डाळी सगळ्या छान अशा वाटून घ्यायच्या आहे. खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही. आणि पाणी न टाकता विशेष म्हणजे आपल्याला हे वाटून घ्यायचे, कारण जर पाणी वगैरे टाकलं तर ते खूप जास्त असं पातळ होतं आणि मग त्याचे फुनके व्यवस्थित बनत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी न टाकता मी या डाळी छान व्यवस्थित अशा वाटून घेतल्या आहे. खूप जास्त अशी जाडसरसुद्धा नाही आणि खूप जास्त बारीकसुद्धा नाही. खूप जास्त असं जाडसर जर वाटलं तर पोटामध्ये दुखण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे खूप जास्त जाडसर असं वाटू नका. आणि यामध्ये वाटताना अजिबात पाण्याचा वापर करू नका. जर तुम्हाला अगदी वाटलंच तर फक्त एक छोटासा चमचा त्यामध्ये पाणी घाला. त्यापेक्षा जास्त पाणी त्यामध्ये अजिबात घालू नका. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एक छान असं वाटण जे आहे तर ते वाटून घ्यायचं आहे. सेम प्रोसेसने मी बाकीची सगळी डाळसुद्धा वाटून घेते. जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त असं बारीक किंवा जाड आपल्या मिक्सरमध्ये वाटलं जाते तर काय करायचं, एक भांडं जे आहे मिक्सरचं तर ते थोडंसं जाडसर वाटायचं आणि एक भांडं थोडंसं बारीकसर वाटायचं. म्हणजेच काय होतं की ते सगळं मिक्स केल्यानंतर अगदी परफेक्ट असं जे आहे तर ते आपलं मिश्रण तयार होतं. तर या ठिकाणी आपली सगळी डाळ वाटली गेलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वाटून घेणार आहोत. तर इथे मी चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्हाला जर कमी किंवा जास्त हवं असेल तर ते करू शकता. सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आलं. हे वाटणसुद्धा आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. या ठिकाणी लसणाचा जो वापर आहे तर तो थोडासा जास्त करा, म्हणजेच त्याची टेस्ट छान येते. जे वाटण आपण वाटून घेतलं होतं तर ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यासोबतच मी 2 मीडियम साईजचे कांदा छान असे बारीक कट करून घेतलेला आहे. शक्यतो हा जो कांदा आहे तर तो बारीकच चॉप करा, म्हणजेच तो खाताना तोंडात येत नाही आणि खायलासुद्धा छान लागतो. त्यासोबतच आपल्याला भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची. कांदा आणि कोथिंबीर याच्यामुळे काय होतं की त्याला खूप छान अशी टेस्ट येते. आता त्यासोबतच आपल्याला सुके मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे. तर इथं मी 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यासोबतच टाकायचं आहे 1 चमचा जिरं. तर हा माझा छोटा चमचा आहे त्यामुळे 1 छोटा चमचा हळद, जिरं असं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर
जर तुमच्याकडे हा इन्ग्रेडियंट असेल, ती भाजी असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा जर नसेल तर तुम्ही ती भाजी नाही टाकली तरीसुद्धा चालेल. त्यामुळे मी हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतरच तुम्हाला ती भाजी दाखवते आहे. तर ह्या स्टेजला जर चमच्याने मिक्स करता येत नसेल तर अगदी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्या. म्हणजेच काय होतं की मीठ वगैरे हे सगळं डाळीमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. आता ही भाजी जर तुमच्याकडे असेल तर या खानदेशामध्ये या भाजीला चिवईची भाजी असं म्हणतात. बऱ्याचशा भागामध्ये चिवळीची भाजी वगैरे असं वेगवेगळे नावं आहेत. तर हिला मी व्यवस्थित छान ज्या नरम काड्या आहेत तर त्याने व्यवस्थित अशी बारीक तोडून घेतलेली आहे. तर व्यवस्थित अशी बारीक तोडून हिला छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी सुद्धा ठेवलेली आहे. तर आता यामधलं संपूर्ण पाणी निथळलं गेलेलं आहे आणि शक्यतो हिला जर व्यवस्थित निवडलं तरच ही खाण्यासाठी छान लागते. तर आता ही भाजी आपण यामध्ये टाकून घेऊयात. जर तुमच्याकडे ही भाजी नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही अगदी कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकलं तरीसुद्धा चालेल. आता ही भाजी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परत व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा, कोथिंबीर टाकल्यावेळेस सुद्धा मी ही भाजी टाकू शकत होते, पण बऱ्याचशा जणांना किंवा बऱ्याचशा वेळेमध्ये ही भाजी आपल्याला सहजासहजी मिळत नाही. ही भाजी सहसा उन्हाळ्यामध्ये वगैरे मिळते, पण आता सगळ्या ऋतूंमध्ये सुद्धा आपल्याला बराचसा भाजीपाला मिळायला लागला आहे. पण जर नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता भाजी टाकल्यानंतर सुद्धा आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथं ना मी इडलीचा जो कुकर असतो, तर तो कुकर मी या ठिकाणी ना प्रीहीट करायला ठेवला आहे. प्रीहीट म्हणजे छान पाण्याला वाफ आली म्हणजेच जे आपले फुनके आहेत तर ते छान असे तयार होतात. त्यामुळे इथे आधीच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर आता एकीकडे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आता इथे आपण इडली जे पात्र असतं तर त्याला तेल लावून घेणार आहोत. तर सगळ्यांच्याच घरामध्ये इडली पात्र असतं आणि जर तुम्हाला इडली पात्रामध्ये बनवायचे नसतील तर आपली जी चाळणी असते तर तिला तेल लावून त्यामध्ये सुद्धा तुम्ही छोटे छोटे गोळे त्यामध्ये ठेवून छान असे फुनके तयार करू शकतात. पण इडली पात्रामध्ये काय केल्याने काय होतं की त्याला एक छान असं म्हणजेच कच्चं वगैरे कुठे राहत नाही आणि खूप जास्त असे मोठे मोठे सुद्धा तयार होत नाही. अगदी मस्त असे खाण्यासाठी छान लागतात. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचे असतील तर इडली पात्रामध्ये तुम्ही बनवू शकतात. तर इथं मी थोडे थोडे करून इडली पात्रामध्ये ज्या प्रकारे आपण इडली ठेवतो अगदी गोल तशाच प्रकारे मी या ठिकाणी फुनक्यांचे जे आपण पीठ तयार करून घेतलेलं होतं डाळीचं तर ते यामध्ये ठेवून घेते आहे. या स्टेजमध्ये काय करायचं खूप जास्त असं पीठ त्यामध्ये ठेवायचं नाही. नाहीतर मग काय होतं की मधल्या साईडला काय होतं खूप कच्चे लागतात किंवा मग कच्चे खाल्ल्याने पोटात वगैरे दुखण्याची शक्यता असते. तर आता इथं ना आपण जो इडलीचा कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं म्हणजेच पाणी उकळण्यासाठी तर आता पाणीसुद्धा आपलं छान असं उकळलं गेलेलं आहे. शक्यतो थोडंसं पाणी गरम झाल्यानंतरच त्यामध्ये ठेवायचं म्हणजेच त्याला लगेचच वाफ येते. तर आता आपल्याला हाय फ्लेमवरती 15 ते 20 मिनटं आपल्याला हे जे आहे तर पूर्ण फुनके आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत म्हणजेच कच्चेपणा त्याच्यामध्ये अजिबात असा राहणार नाही. तर गॅसची जी फ्लेम आहे तर ती हायच ठेवायची, लो फ्लेम अजिबात करायची नाही. तर इथं मी ना 15 मिनटानंतर उघडून चेक करून बघते. तर 15 मिनटानंतर सुद्धा आपल्याला एकदा चेक करायचं आणि थोडंसं जर टूथपिकला वगैरे चिटकत असेल तर अजून 5 मिनटं आपल्याला ते जे आहे तर छान अशी याला वाफ येऊ द्यायची. पण 15 मिनटामध्येच हाय फ्लेमवरती आपले फुनके जे आहे तर ते छान असे वाफले गेलेले आहेत. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपण मस्त अशी कढीसुद्धा बनवूयात. तर कढी आणि फुनके हे जे कॉम्बिनेशन आहे तर हे अगदी बेस्ट आहे. तर चला माझ्या पद्धतीने मी कशाप्रकारे कढी बनवते तर दाखवते. 7 ते 8 लसूण पाकळ्या, चवीनुसार हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घ्यायचं आणि त्याला पाणी न टाकता छान असं बारीक वाटून घ्यायचं. इथं मी ना अर्धा किलो दही घेतलेलं आहे. तर घरचं दही जर असेल तर थोडंसं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल. हे पॅकेटवालं दही जे असतं तर ते फार आंबट नसतं. त्याच्यामुळे मी या ठिकाणी पिठाचं प्रमाण जे आहे तर ते सुद्धा थोडंसं टाकलेलं आहे. अगदी 1.5 चमचा मी या ठिकाणी पीठ टाकलं आहे आणि हे आता व्यवस्थित व्हिस्करच्या मदतीने आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच गुठळ्या वगैरे जे आहे, लम्स जे आहेत तर ते आपल्या दह्यामध्ये आणि पिठामध्ये राहणार नाही आणि एक छान असं मिश्रण तयार होईल. छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर पाणी जे आहे तर ते अगदी थोडं थोडं करून टाका कारण की खूप जास्त असं जर आंबट नाही लागलं तर कढी जी आहे तर ते कढीची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे दही थोडंसं कढी करायच्या आधी टेस्ट करून बघा म्हणजे खूप छान आंबट वगैरे असेल तर जास्त पाणी त्यामध्ये बसेल आणि पिठाचा सुद्धा तुम्ही थोडासा जास्त वापर करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला कढीचं जे आहे तर ते तयार झालं आहे. आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये टाकणार आहे 1 पळी तेल.
तर कढी बनवण्यासाठी खूप जास्त तेल वगैरे अजिबात लागत नाही. तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं. जिरं छान फुललं की लगेचच त्यामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी. जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. तर कढीपत्तासुद्धा छान असा तडकू द्यायचा, म्हणजेच त्याचा जो फ्लेवर आहे तर तो सुद्धा छान असा कढीमध्ये येतो. आणि त्यानंतर आपण जे वाटण पाणी न टाकता वाटून घेतलं होतं कढीसाठी, तर हे वाटण टाकल्याने काय होतं की आपण जे कापून मिरच्या वगैरे टाकतो तर त्याची टेस्ट अशी कुठे म्हणजे मिरची खाताना कढी पिताना तोंडामध्ये वगैरे येते, किंवा लसूण जर कट करून टाकला तर त्याची एवढी छान टेस्ट येत नाही. तर असं वाटण वाटल्यामुळे छान अशी टेस्ट येते. 2 ते 3 मिनिट वाटण जे आहे तर ते छान असं फ्राय करून द्यायचं, म्हणजेच मिरचीचा आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तो निघून जातो. आणि त्यामध्ये थोडंसं त्याच भांड्यामध्ये टाकून पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपण दही आणि पीठ मिक्स केलेलं होतं तर ते बॅटर त्यामध्ये टाकून द्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं आणखी पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजेच टेस्ट घेऊनच मग त्यामध्ये पाणी टाका, नाही तर मग काय होतं की अगदी पीठ अशी कढी आपल्याला लागते. आणि सोबतच लगेचच त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता यानंतर खरं म्हणजे चालू होते ती आपली परीक्षा, कारण की कढी हा असा पदार्थ आहे की जर तुम्ही याला व्यवस्थित असं हलवलं नाही गॅस चालू असताना किंवा मिक्स केलं नाही तर तो फुटू शकतो. तर यामध्ये मी ना थोडासा कढी मसाला टाकलेला आहे. जर तुमच्याकडे असेल तर तो टाका, किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल. कढीचा मसाला टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे छान असं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जर कढीला पटकन अशी उकळी आणायची असेल तर गॅसची जी फ्लेम आहे तर ती थोडीशी हाय करायची आणि सतत ढवळत राहायचं, म्हणजेच मग काय होतं की कढी आपली फुटत नाही आणि पटकन तिला उकळी येते, म्हणजेच आपण गॅस लगेचच बंद करू शकतो. तर असंच मी आता जवळपास 7 ते 8 मिनटं कढीला छान अशी उकळी येण्यासाठी लागतात. पण गॅसची जी फ्लेम आहे तर ती हाय असेल किंवा लोही असेल तरी आपल्याला सतत तिला हलवावं लागतं, नाहीतर मग कढी फुटण्याची शक्यता असते. आणि मग ती कढी असेल तर तिची अजिबातच टेस्ट लागत नाही. अगदी पाणी कुठे दही कुठे असं काहीसं होतं जर कढी फुटली तर. तर आता जवळपास 7 ते 8 मिनटं मी कढीला छान असं मिक्स करून घेते. 7 ते 8 मिनटामध्ये कढीला छान अशी उकळी येते. 7 ते 8 मिनिट झाले आणि कढीला खूप छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत खूप सारी कोथिंबीर. कुठल्याही पदार्थामध्ये जर कोथिंबीरचं प्रमाण जास्त असेल तर छान टेस्ट येते. प्रत्येकाची आवड-निवड असते शेवटी, पण मला कोथिंबीर खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे मी कोथिंबीरीचं प्रमाण कशामध्येही थोडंसं जास्त टाकते. तर आता कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिट छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे तर ती बंद करायची आहे. चला तर मग मंडळींनो, या ठिकाणी तयार आहेत मस्त असे आपले कढी आणि फुनके. खायला अतिशय मस्त लागतात आणि खानदेशामध्ये म्हणाल तर हा सगळ्यांच्याच आवडीचा बेत असतो आणि खाण्यासाठी तर अतिशय मस्तच असा लागतो. जर तुम्ही कधी कढी आणि फुनके हा प्रकार खाल्लेला नसेल तर नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि हो, ही कढी आणि फुनके खाण्याची पद्धत म्हणाल तर फुनक्याला छान असं मोडायचं आणि त्यामध्ये थोडंसं तेल घेऊन मस्त असं मिक्स करून आणि त्यासोबत कढी छान अशी प्यायची. मग काय चव लागते, आहाहा, अगदी मस्तच अशी. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.